आम्ही चिपळूणवरनं इकडनं दरवर्षी जातो, म्हणजे दरवर्षी दर महिन्याला जातो, पण इकडनं धबधबा असा बघायला कधी थांबलो नाही. आणि आज पहिल्यांदा थांबलोय. हा बघा धबधबा आराध्यासाठी थांबलो. आतापर्यंत मला एकच डायव्हर्शन भेटलेलं, तेवढाच रस्ता खराब भेटला, बाकी A to Z पूर्ण कडक. तर मग हा हातकंबाच्या अगोदर एक 10 किलोमीटर हा एक रस्त्याचं काम चालू आहे. आणि हा पहिला रस्ता असा भेटलाय त्याचं आम्हाला काम चालू आहे या पूर्ण हायवेवरती. तर मग कधी होईल काय माहिती याचं. हे बघा पालीचा ब्रिज हा फायनली चालू झालेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स टू पालीकर. आणि आम्ही पण माहीत नाही कधी चालू झाला, पण आम्ही पहिल्यांदा जातो या ब्रिजवरनं. तर मग चांगलं वाटतं, कारण की जेवल्यानंतर गुड मॉर्निंग एव्हरीवन, बॅक टू यूट्यूब चॅनल कुकिंग ब्लॉग. आणि सकाळी सकाळी आपली कॉफी पिऊन आपली सुरुवात होते आहे दिवसाची. आणि आता वाजलेले आहेत ऑलमोस्ट 5:45 आणि आम्ही रेडी झालेलो आहोत टुवर्ड्स जायला गावी. तर मग आता आम्ही चाललेलो आहोत आम्ही आता चाललेलो आहोत ऐरोली टू मालवण, ते पण NH66वरनं. आणि 2 महिने झाले आम्ही मुंबईमध्ये आहोत, आता जायचं आहे परत गावी. तर मग आता बघूया रस्त्याची कंडिशन कशी आहे, किती प्रोग्रेस झाला आहे. कारण की पप्पा जस्ट लास्ट मंथ जाऊन आलेले, तर ते बोले खूप चांगलं रस्त्याचं काम चालू झालं आणि मे बी टोल नाका पण चालू झाला. तर मग आपल्याला या ब्लॉगमध्ये पहिला टोल नाका बघायला भेटणार आहे NH66वरचा, की टुवर्ड्स मुंबई टू गोव्याला जातात. सो लेट्स गो. कसं एक्सपिरियन्स होतं आहे तर बघूया. पावसाचं वातावरण पण आहे, मस्त हिरवगार झालेलं असेल पूर्ण आपला घाट सेक्शन आणि पूर्ण एकंदरीत निसर्ग. तर मग तुम्हाला पण खूप आवडेल आजचा ब्लॉग. तर कुठेही जाऊ नका, शेवटपर्यंत नक्की बघा. सकाळी सकाळी उठून मला पहिलं माझं सामान खाली घेऊन जावं लागतं. बघा किती विकत आमचं. आणि आमची लहान मुलगी आहे, तर अजून आमचं सामान वाढतं. दोघं असलं तर काय फरक नाही पडत. लेट्स गो. सध्या एकटंच आहे, तर मी एकट्यालाच हमालीगिरी करावी लागतं. तर मग सगळ्या पती लोकांना माहीत असेल, नवऱ्यांना कमेंट करा. सो त्यांनी चालू करायच्या अगोदर रिच्युअल्स. देवा नेडी घेऊन जा, नेडी घेऊन ये, प्रवाह सुखाचा कर. काही इडापेडा असेल तर ते पोटात घालून घे. चलो गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, रामेश्वर महाराज की जय, की जय. तर मग ऑफिसला निघालेलो आहोत आम्ही. गरम खूप झाले. आता ऑन द वे तुम्हाला सांगतो की आमचं आता कसं जर्नी होणार आहे. तर लेट्स गो. चलो आमचं CNG पण टाकून झालेलं आहे. कुठे का कुठेच पण अच्छा गेले का तिकडे. तर मग हा घनसोलीला नवीन CNG पंप झाला आणि खूपच मोठा आहे. तर मग मोस्टली इकडेच टाकतो CNG टाकून झालेला आहे 650 रुपये. लेट्स गो. आता पुढे जाऊया आणि नाश्ता करून घेऊ आधी. सो तर मग आम्ही आता आलो आहे ब्रेकफास्ट करायला श्री दत्त गुरु स्नॅक्समध्ये. तर मग गर्दी बघा किती आहे. श्री दत्त स्नॅक्स कॉर्नर. आणि आम्ही काय काय घेतो ते मला गाडीमध्ये सांगतो तोपर्यंत. सो आता आम्ही कुठे पोहोचलो आहे, अन्नाळा बर्ड सेंच्युरी. आणि जस्ट आम्ही श्री दत्त वडापावमधनं मस्त स्नॅक्स खाल्लेला आहे आणि खूप चांगला ऑप्शन भेटला आम्हाला. श्री दत्त स्नॅक्स कॉर्नरमधनं वडापाव खाल्ला आणि चांगला ऑप्शन आहे. आम्ही पहिल्यांदा ट्राय केला तिकडे आणि खूप मस्त लागलं. म्हणजे आम्ही पहिलं यायचो तेव्हा खायचो खूप आधी, पण आता खूप टाईम नंतर नाही म्हणता एक 5-6 वर्षानंतर इकडे ट्राय केला परत आणि खूप मजा आली. ऑप्शन खूप चांगला भेटला आम्हाला खायचा. मिसळपाव घेतला मी, प्रणेशाने 2 वडापाव घेतले. परत आता आम्ही टेक अवेसाठी कोथिंबीर वडी पण घेतली आणि कॉफी पी आलो मी. तर मग 150-250 रुपयामध्ये आमचं दोघांचं काम झालं आणि पार्सल पण आलेलं आहे. तर मग आता त्याचं रेटिंग म्हणायला गेलं तर खूप चांगलं आहे आणि एकदम मराठमोळी पारंपरिक टेस्ट आहे त्याला. तर मग मजा आली. अरे बापरे, हिचं बघा रडू लागलो. काय झालं की तू नाटक करते ना तू? काय किती
किती हवं आहे? एक हवं. तर मग आता टाइमपास चालू राहतं आमच्या गाडीमध्ये जाईपर्यंत. तर मग आता कुठे चांगला स्पॉट दिसला आणि काय इन्फॉर्मेटिव्ह सांगावं असं वाटलं तर मग मी ते सांगतो तुम्हाला. लेट्स गो. आम्ही आता कोकणामध्ये एंटर करत आहोत आणि स्वागताला बघा किती काळे काळे ढग उभे आहेत आणि सकाळपासूनच पाऊस पडतं. आपल्या नवी मुंबईमध्ये इतका नव्हता पण इकडे तर खूपच जास्तच काळोख वाटतंय मला ढगांचा. जस्ट होप फॉर द बेस्ट की जास्त पाऊस नको मिळायला, कारण की जास्त पाऊस भेटला तर आमची स्पीड स्लो होणार. सो बघू आता कसं कसं पुढचा प्रवास होतं. पण निसर्ग बघा यार, हिरवा 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 सगळीकडे. पुढे तर अजून मस्त वाटेल. जसं तुम्हाला दाखवलं काळे ढग येत आहेत तसं. आणि आता आम्हाला पाऊस पण चालू झाला, पाऊस पण मिळाला. म्हणजे किती धुवाधार बारिश आहे देखो ना, एकदम जोरातच चालू झाला आहे पाऊस. पण आता जास्त वेळ भेटायला नको, नाही तर मग आमची स्पीड स्लो व्हायची. तरी वेदर फोरकास्ट चेक करायला पाहिजे आता. कोथिंबीर वडी बेस्ट कॉम्बिनेशन आहे सध्या, मजा येते. आणि दत्त स्नॅक्सची कोथिंबीर वडी ॲक्च्युअलमध्ये चांगली आहे, तर मग ती ट्राय करू शकता. आणि मिसळपाव रिकमेंडेड आहे आणि वडापाव पण. पूर्ण ऑलमोस्ट सगळा मेनूच चांगला आहे त्यांचा. तर कधी पनवेलला गेला तर ट्राय करा. बाकी जाऊया आता पुढे, तुम्हाला ऑन द वे अपडेट देतो रस्त्याची. बाकी आता डायव्हर्शन तर काही दिसत नाही, कारण की ऑलमोस्ट सगळ्याची रस्त्याची कामं झाल्यात असं वाटतं. आणि जो पहिला कर्नाळ अभयारण्य सोडल्यानंतर जो टोल आहे तो पण चालू झाला आहे, पण आम्ही थांबलो नाही, निघून गेलो, कारण की आम्ही लोकल आहोत. लोकल असं व्हायचं आता. बाकी निघूया, चलो. सो आपण आता पोचलेलो आहोत महाडला. आणि सॉरी मध्ये आम्ही एक ब्रेक घेतलेला गणेश फरसान मार्टमध्ये. तर मग तिकडनं आम्ही चिवडानी घेतला आणि आता पुढे निघालेलो आहोत. बघा यार महाड काय दिसतं आणि काय काय सिनेरी आहे इकडे, किती मस्त वाटतं. ग्रीन ग्रीन ग्रीन. आणि थोडंसं लेट आहे आमचा शेड्यूल, वाजलेले आहेत 10:52 आणि अजून आपल्याला मालवण एक 400 किलोमीटर असेल इकडनं, 350-400. तर बघू आता कधीपर्यंत कव्हर होतं आहे. पावसाने मेहरबानी केली आहे, नशीब की अजून पडला नाही जोरात. आणि होप करतो की पुढे पण नको मिळून दे, तर मग कितीच मस्त वाटेल. आणि CNGला तर आम्ही आता CNG टाकलं, एक 10 मिनटं झाली असते. आणि एक गाडी नाही बाई CNG पंपवरती. आणि जेव्हा आम्ही मे महिन्यामध्ये रिटर्न येत होतो मुंबईला, तेव्हा एक CNG पंपमध्ये CNGच नव्हता, सगळे स्टॉक आउट झालेले त्यांचे. आणि आता एक गाडी नाही. आणि असा फरक पडतो सीझन आणि नॉन सीझनच्या वेळी कोकणामध्ये. सीझनच्या वेळी पाय ठेवायला जागा नाही, आणि जेव्हा सीझन नसतो तेव्हा मोकळा रान तुमचं. बाकी आता बघू चिपळूणला कधीपर्यंत पोचतो. चिपळूणला पोचतो आणि मग तुम्हाला अपडेट देतो. बाकी रस्ते बाई खूप मस्त झाले, टेन्शन नाही आहे. एक नंबर रस्ते झालेत, एक नंबर. फक्त आता थोडे ते पॅच राहिलेत मधले मध्ये, ते झाले की मग सुसाट गावी डायरेक्ट. सकाळी निघायचं, दुपारी जेवायला गावी. बघू आता आम्ही किती वाजेपर्यंत पोचतोय आता. सो लेडीज अँड जेंटलमॅन, आपण पोचलेलो आहोत कशेडी बोगद्यामध्ये. आणि वाव, कशेडी बोगद्यामध्ये काम चालू आहे. काय माहीत आता कसलं काम चालू आहे. आणि इकडे एक चांगला अपडेट असा दिसतोय की ह्यांनी स्पीड लिमिटचं बोर्ड्स लावल्यात वरती. तर मग ते चांगलं केलेलं आहे की लोकांना कळेल की किती स्पीड मेंटेन करायचं आहे बोगद्यामध्ये. आणि आता हळूहळू जसा आपला रस्ता कंप्लीट होतो आहे तसे अपडेट पण होत चालले आहेत रस्ते. आय मीन पाठीमागे पहिला आपला टोल नाका पण चालू झाला आहे ह्याच्यासाठी. आणि बोगद्यांमध्ये लाईटिंग पण लावले आहेत. आणि मेन म्हणजे आता फक्त एकच डायव्हर्शन भेटलं मला इकडे पोचेपर्यंत. आणि तिकडे थोडासा रस्ता खराब भेटला. बाकी पूर्ण हायवे खूप मस्त आहे, एक खड्डा नाही आहे. आता पुढे बघूया कसे रोड भेटतात. आणि जसे रोड भेटतील तसं तुम्हाला मी अपडेट देतो.
बाकी कशेडी बोगदा 45 मिनिट्स वाजतात आपले बाबा, मस्तच. लेट्स गो. बापरे, आराध्याने बघितलेला आहे आता धबधबा. बिट्टू धबधबा कुठे आहे? अरे तिला तिचं रिएक्शन एवढं भारी आहे ना. आराध्या तुला आवडला धबधबा? आवडला? आवाज आला का? आणि हा बघा धबधबा. आम्ही चिपळूणवरनं इकडनं दरवर्षी जातो, म्हणजे दरवर्षी दर महिन्याला जातो, पण इकडनं धबधबा असा बघायला कधी थांबलो नाही. आणि आज पहिल्यांदा थांबलोय. हा बघा धबधबा आराध्यासाठी थांबलेलो आहोत. आणि धबधबा चालू पण मिळाला आम्हाला आणि आराध्याला आवडला पण. तर हा बघा चिपळूणचा धबधबा. किती वर्षानंतर आलो मी इतक्या जवळ धबधब्याच्या. आणि ते पण आमच्या आराध्यामुळे आलेलो आहोत आम्ही. आराध्या बघा इकडे धबधबा इकडनंच बघून एन्जॉय करते. आणि मम्मा कॉर्न खाते, तर मग ती पण मौसमचा मजा घेते. बाकी यार धबधबा बघा ना किती मस्त वाटतं. सो आम्ही जस्ट आता संगमेश्वर सोडलंय आणि आता येईल आपला हातखंबा, म्हणजे ते रत्नागिरीचा नाका येईल. आणि हा रस्ता बघा भाई, हा रस्ता काम चालू होतं लास्ट टाइम आलेला तेव्हा, पण आता यावेळी काम पूर्णच झालेलं आहे. डायव्हर्शन मला एकही नाही भेटलं ना, खराब रस्ते मिळालेत आणि एकदम मस्त स्मूथ रस्ते झालेत आता. आणि पुढचं बघूया आता. पुढचं मला 2-3 ठिकाणी डाऊट आहे. एक ब्रिजचं काम चालू होतं पुढे आणि एक आपलं हे कोणतं हॉटेल ते गणेश कृपाच्या इकडचा एक रस्ता खराब होता. तर ते 2 रस्ते झालेत तर बाई 95% रस्ते कंप्लीट झाले असं मी समजेन. तर मग बघूया आता कुठपर्यंत रस्ता चांगला भेटतोय. आतापर्यंत मला एकच डायव्हर्शन भेटलेलं, तेवढाच रस्ता खराब भेटला. बाकी A to Z पूर्ण कडक. मजा येते चालवायला. तर मग हा हातकंबाच्या अगोदर एक 10 किलोमीटर हा एक रस्त्याचं काम चालू आहे. आणि हा पहिला रस्ता असा भेटला आहे त्याचं आम्हाला काम चालू आहे या पूर्ण हायवेवरती. तर मग कधी होईल काय माहिती याचं काम. होप फॉर द बेस्ट लवकर होऊन दे, कारण की हा एक पॅच झाला तर मग ऑलमोस्ट सगळ्या पॅचेस झाला आहे. हा पॅच जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कंप्लीट होणार नाही रस्ता. आणि जास्त मोठा नाही, छोटाच पॅच आहे, पण बाजूला डोंगर आला आहे तर मग तो पोखरून करावा लागतं आहे त्यांना काम, त्यामुळे इतका लेट होतं आहे वाटतं. बाकी आता बघा एक 10 मिनटं 1 किलोमीटरचाच बॅड पॅच असेल आणि इकडं परत चालू झाला गुड पॅच. सो आता जेवायला थांबायचा प्लॅन आहे अलंकार हॉटेलमध्ये. तिकडे जेवायला थांबू आणि तुम्हाला तिकडे एक इत्तमभूत माहिती देतो. तर मग आमचा आता लंच ब्रेक आहे चालू. हा बघा इकडे रेस्टॉरंट अलंकार म्हणून आहे. इकडे गाडी पार्क केलेली आहे मी. आणि रस्त्याचं काम चालू होतं ते पण इकडचं पूर्ण झालं. तर मग
तुम्ही रस्ता बघू शकता किती वाईट झाला इकडचा हा रत्नागिरीचा रस्ता हायवे आणि इकडनं स्ट्रेट गेल्यावर आपला कणकवली रोड आणि हा बघा रेस्टॉरंट अलंकार ड्युलेक्स आणि इकडे आम्ही आता ऑर्डर केले ते तुम्हाला दाखवतो जाऊन आतमध्ये. सो आमचं जस्ट अलंकारमधनं जेवण झालेलं आहे आणि सो सॉरी तुम्हाला जेवण दाखवू शकलो नाही कारण की माझा मोबाईल होता आराध्याकडे आणि खाताना डिस्टर्ब करायचं नसतं म्हणून त्याच्याकडनं मोबाईल घेतलाच नाही. तर गपचूप जेवलो मस्त आणि आम्ही खाल्लं चिकन फ्राय सुक्का आणि एक रोटी एक नान आणि जिरा राईस बस. इतकं जास्त प्रवासावेळी खायचं नसतं नाहीतर बोबडी वळते. हा बोबडी नाही झोप येते. आणि ड्रायव्हर लोकांनी तर बिलकुल नको खाऊ कारण की जितका भात का तिथं जास्त वेळ तुम्ही झोपायला आयुष्य. पण टायगर आहे टायगर दिसतं रे. टायगर घेऊन आलाय कोणतरी समोर. ही जी बाईक आहे ती माझी ड्रीम बाईक आहे होती. खूप ड्रीम बाईक्स आहेत तुझ्या. बघू इन फ्युचर कधी जर झालंच पॉसिबल तर घेऊ. बाकी जेवणाला या इकडे अलंकार तर मग रिकमेंडेड आहे. नॉनव्हेज आहे चांगला ब्रेकफास्ट पण चांगला भेटतो इकडे आणि हा सुटेबल स्टॉप आहे. इकडे पार्किंगला जागा आहे वॉशरूम चांगले आहेत आणि समोरच CNG आणि पेट्रोल पंप आहे. तर मग जेवला की तिकडनं CNG बनवायची ऑर्डर दिली CNG बनवला. सो आमचं आराध्याचं पण जेवण चालू आहे आता ती खाईल आणि आम्ही ऑन द वेज खाते आता ती. तर मग तिला थांबवून भरायची गरज नाही मोठी झाली आमची आराध्या आता. तर मग आता निघूया बघूया कुठे आता नाही पहिला CNG टाकू मग निघू. चलो बाय. सो आता आम्ही जेवण निघालेलो आणि हे बघा पालीचा ब्रिज हा फायनली चालू झालेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स टू पालीकर. आणि आम्ही पण माहीत नाही कधी चालू झाला पण आम्ही पहिल्यांदा जातो या ब्रिजवरनं. तर मग चांगलं वाटतं कारण की जेवल्यानंतर इकडे पाली पटकन लागायची ना. आणि एवढा घाणेरडा रस्ता आहे म्हणजे पूर्ण रस्त्यामध्ये हा पालीचा ब्रिजचा खालचा रस्ता सगळ्यात घाणेरडा. तर मग तो नशिबाने झालेला आहे. हा पुढे नो मोर गंदा रस्ता अच्छे रस्ते. थँक्यू मोदीजी 15 वर्षानंतर चांगले रस्ते दिल्याबद्दल. सल्यूट. काँग्रेस असलं असतं तर आम्हाला 20-25 वर्ष लागले असते. तर मग चांगलं काम केलं 15 वर्षात चांगला रस्ता दिला आहे आम्हाला. थँक्यू. हे सगळं चुकीचं बोलतोय मी त्यात सिरियसली घेऊ नका बाबांनो. भाई नशीब केलंय बोंबलून लोकांनी रस्ता करून घेतलाय नाहीतर म्हणजे याला केलं पण नसतं लोकांनी. गडकरी भाई तू बघ एकदा रस्ते टाईम टू टाईम कंप्लीट करायचे नाहीतर मग लोकांची हाय लागते आणि असे मग शिव्या पडतात मग इंटरनेटवरती. ठीक आहे तरी आता आजच्या पुरता तुझ्यासाठी शिवाय नाही आहेत माझ्या मनामध्ये. एन्जॉय युअर डे. बाय बाय. पाली सोडून एक 10 किलोमीटर झालं असेल तर मग हा इकडे एक डायव्हर्शन भेटलं आहे आम्हाला. दिवसातला दुसरा डायव्हर्शन आणि हा मे बी हा शेवटचा पण असेल. तर मग ब्रिजचं काम पण झालं आहे चालू करतील मे बी 1-2 महिन्यामध्ये. तर मग हा एक फक्त डायव्हर्शन आहे आणि पाठीमागे एक होता. हा मे बी मोठा डायव्हर्शन आहे पालीचा नाही आहे पण हा मिळाला. ह्याचं नाव काय कळत नाही मला पण बघूया. पत्ता कोणतं लांजा. अच्छा लांजाचा आहे या. तर मग लांजाचा ब्रिजचं काम अजून झालेलं नाही आहे तर मग तुम्हाला हा एक डायव्हर्शन भेटणार. बाकी पूर्ण रस्ता A to Z टिपटॉप आहे. फक्त लांजाचं काम चाललेलं आहे ब्रिजचं. ते पण एक मे बी 2 महिन्यामध्ये होईल अशी मी आशा बाळगतो. बाकी मस्त वेदर पण आम्हाला एक छान मिळाला. पाऊस बिलकुल नाही मिळाला. खूप ड्रायमध्ये झालेलो आहोत आम्ही. नाहीतर मग एवढा पाऊस पडतो ना तर मग स्पीड पण कमी होते आणि पोचायला पण लेट होतं. तर मग आता वाजलेले आहेत ऑलमोस्ट 4 आणि इकडनं कणकवली असेल एक 40-50 किलोमीटर. तर मग बघू आता कधीपर्यंत पोचतो कणकवलीला. लेट्स गो.
आपण पोचलेलो आहोत कणकवलीला. हा बघा, हा लेफ्ट मारतोय आम्ही आणि सॉरी पाहुणा बोललो. तर मग मंडळींनो, आपण पोचलेलो आहोत कोकणामध्ये फायनली. कोकण हार्टमध्ये, एकदम कोकणाच्या हार्टमध्ये. आणि वाजलेले आहेत ऑलमोस्ट 5:11 आणि बरोबर टायमावरती पोचलो आहे. आणि आता फक्त CNG टाकतो कणकवलीला आणि कणकवलीवरनं टुवर्ड्स आपण आचऱ्याला. आचरा तरी पण आता इकडनं 40 मिनटं आहेत, 30 किलोमीटर आहे. सो आम्ही 1 तासाभरात पोचतो आणि घरी जातो आणि मस्त तुम्हाला ओव्हरऑल रिव्ह्यू देतो आपल्या रूटबद्दलचा. आणि इकडे कणकवलीमध्ये एवढा सुक्का पडला, असं वाटतं पाऊस बिऊस कायच नाही. बघा पूर्ण एकदम सुकंच आहे. पण ढगं तर आहेत, वातावरण झालं आहे पावसाचं. लेट्स सी कसं आपल्याला आता मालवणचा पाऊस अनुभवायला मिळतो. लेट्स गो बेबी. तर मग आम्ही आता कणकवलीमध्ये एंटर केलेला आहे. हा आपण आता आचरा रोडला लागलो आहे आणि इकडनं सरळ आपल्या स्ट्रेट जायचं आचऱ्याला. 30 किलोमीटर आहे इकडनं. 40 मिनटामध्ये पोचू आणि घरी जातो आणि मग तुम्हाला एक अपडेट देतो. फायनली पोचलो बाबा, चला. असं कोकणामध्ये बघायला मिळतं ना यार, खूप मजा मस्त वाटतं. आणि आम्ही कधी जूनमध्ये निघालेलो मुंबईला जायला, तेव्हा तर पाऊस चालू पण नव्हता झाला आणि तेव्हा पूर्ण आमचा ओसाड होता इकडे. म्हणजे शेतीवितीचं दूरपर्यंत काय नव्हतं. आणि जसा पाऊस झाला तर हिरवळ वाढली आणि लोकांनी शेती चालू केली आता. तर मग तुम्ही बघू शकता किती पटकन 2 महिन्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन होतं कोकणातलं. तर मग असं डोळ्यांनी अनुभवायला मिळतं ना यार, खूप मस्त वाटतं. तर मग तुम्ही पण या कोकणामध्ये पावसात, तर मग वेगळं कोकण तुम्हाला बघायला भेटतं. ते बघा. आणि मला पर्सनली असं वाटतं की पावसामध्ये कोकणामध्ये फिरायची मजा वेगळी आहे, मे महिन्यापेक्षा तरी. तर मग कधी याल तर पावसामध्ये जरूर ट्राय करा कोकणामध्ये यायला. बाकी तुम्हाला आवडेल ही गॅरंटी माझी. तर मग इकडे आपण आचऱ्यामध्ये पोचलेलो आहोत फायनली. आणि आचरा पूर्ण थोडा सुना वाटतंय मला. लोक कमी झाले कारण की आमचे पर्यटक कमी झाले, मुंबईवाले कमी झाले. पावसात कोण फिरकत नाही आमच्या गावाकडे. तर म्हणजे आम्ही गाववाले असो, ते गाववालेच थांबतो गावाकडे पावसाची मजा घेऊ. आणि त्याच्यामध्ये मी पण 2 महिने राहतो.